नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल पाटवडी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर चला मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत पाटवडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य. तर साहित्यामध्ये आहे हे बघा, हे आहे बेसन, चण्या डाळीचं पीठ आपण 1 वाटी घेतलेलं आहे. इकडे बघा, हे आहे लसूण कांदा पेस्ट, हे आहे कांदा पेस्ट स्पेशल, आणि हे आलं आणि लसूण पेस्ट, कोथिंबीर, हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. छान खोबऱ्याला भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. इकडे बघा, ही आहे हळद, लाल तिखट, मीठ, हे आहे धनी पावडर, आणि हे आहे जिरं पावडर, आणि आपल्याला फोडणी घालण्यासाठी लागणार आहे तेल. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हे बेसन घेतलेलं आहे. या बेसनामध्ये आपल्याला काही थोडं साहित्य घालून बेसन भिजून घ्यायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट, थोडी हळद, थोडं जिरं पावडर, आणि थोडंसं धनी पावडर, आणि चवीपुरतं मीठ, आणि 1 चमचा तेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला हे साहित्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी यामध्ये टाकून गोळा तयार करायचा आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण थोडंसं पाणी घालून छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण याला असं झाकून ठेवूया. आणि आता आपल्याला तयार करायचा आहे रस्सा. तर चला सुरू करूया. तर हे बघा, आता आपण गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला पाटवडीसाठी असा झणझणीत मस्त रस्सा तयार करायचा आहे. तर आता आपण यामध्ये तेल घालूया. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे. तर आता छान तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण सोडूया थोडीशी मोहरी. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये घालू शकता, नाही तर नाही घातली तरी चालेल. तर मोहरी बघा छान तडतडलेली आहे. आता यामध्ये आपण कांदा पेस्ट आणि लसूण पेस्ट दोन्ही सोबतच सोडणार आहे. कांदा, लसूण आणि आलं हे तिन्ही याची पेस्ट आपण यामध्ये सोडलेली आहे आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण थोडेसे कढीपत्ते घालूया. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे बारीक केलेलं खोबरं. खोबरं आपण छान भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण सर्वात शेवट खोबऱ्याचा वापर केलेला आहे यामध्ये. तर हे बघा, मसाला छान आता भाजलेला आहे. आता आपण बाकीचे साहित्य यामध्ये सोडायचे आहे. तर आता हे लाल तिखट 1 चमचा, तिखटाचं प्रमाण आपापल्या आवडीनुसार सोडायचं आहे. थोडीशी हळद, जिरा पावडर, धनी पावडर, आणि आपण हे थोडंसं हिंग घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. गॅसचा पॉवर आपण मध्यम करूया. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पाणी. आता तुम्हाला किती रस्सी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी सोडायचं आहे. आता आपल्याला यामध्ये सोडायचं आहे चवीपुरतं मीठ.
मीठ सोडल्यानंतर त्याला आता आपण झाकून ठेवूया आणि छान एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण पाटवडी रस्सा तयार करायचा. रस्सा तर तयार झालेला आहे आणि आता रश्श्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला तयार करायचं आहे पाटवडी. आता छान आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. याच्यावर आपण आता थोडंसं बेसन पीठ लावणार आहे. तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर हे बघा, अशी आपल्याला एक पोळी लाटायची आहे. ती आपण पोळी लाटलेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आता तयार केलेली आहे पाटवडी. हे अशा प्रकारे. आता मी मोठे मोठे आकार दिलेले आहे या पाटवडीला. तुम्हाला जर लहान करायचे असेल हे तुकडे तर तुम्ही लहान करू शकता. तर पाटावर तयार केली म्हणून ही आहे पाटवडी. तर आपण आज मस्त रस्सा पाटवडी तयार करणार आहे. आणि इकडे बघा, छान रस्सा मस्त उकळी आलेला आहे. दणदण असा मस्त रश्श्याला उकळी आलेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ही पाटवडी सोडायची आहे. आता आपण यामध्ये पाटवडी सोडलेली आहे. एकदा आपण त्याला असं खालीवर करून घेऊया आणि झाकून ठेवूया. आता याला छान आपल्याला शिजवायचं आहे. 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया आणि शिजवू देऊया. भाजी फोडणी घालून आपल्याला 5 मिनिटं झालेले आहे. आणि आता यामध्ये जी पाटवडी आपण टाकलेली आहे ती शिजली की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर हे बघा, किती मस्त छान पाटवडी रस्सा तयार झालेला आहे आणि खूप छान शिजलेली आहे. आता यामध्ये आपण सोडूया थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेऊया. आपण गॅस बंद केलेला आहे आणि मस्त पाटवडी रस्सा अशी भाजी तयार झालेली आहे. तर आपली ही पाटवडी रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करत राहा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास, आपली रेसिपी आवडल्यास आपल्या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.